इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेतलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी हिरामन खोसकर आहेत। आता काय सांगाल, तुम्ही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेतलेली आहे, काय चर्चा झाली? आता चर्चा काहीच नाही। साहेबांना एवढा मोठा राज्याचा कृषी मंत्री पहिल्यांदा नाशिक जिल्ह्याला मिळाला, एक आनंद आम्हाला आमदाराला पण जनतेला पण सर्वांनाच आहे की गेल्या 10 नोटबंदीपासून नाशिक जिल्ह्यातले सगळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत। इंडिशी बँकेवर फार मोठा बोजा इंडिशी बँकेचा शेतकऱ्यांवर आहे। मी 2 वर्षापूर्वी मांडलं, आत्ताही मांडलं आणि सगळे आमदार पण प्रयत्न करत आहेत। 5-6 मिटिंगी झाल्या, परंतु कृषी खातं ह्या ठिकाणी आल्यामुळं अनेक शेतकऱ्यांमध्ये आनंद झाला आणि जे काही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जो काही शेतकऱ्या बोजा तो बोजा कमी करण्यास 100% कोकाटे साहेब मदत करीत कुठले काही। पण आज आनंद वेगळा, फक्त सत्कार करायचे। काल शपथ घेतली, काल वाटप झालं खात्यानं, आपण सांगायचं हे बरं नाही। आता सगळे कार्यकर्त्याचा एक आनंदात घ्या झाल्यानंतर मग आम्ही स्वतः चर्चा करून आणि त्याच्या पुढच्या तयारीला लागू। जिल्ह्याला 3 कॅबिनेट मिळालेले आहे, यामध्ये 2 कॅबिनेट आपल्या पक्षाकडे आहेत। येतं आज अजितदादांनी फार मोठा आशीर्वाद दिला आपल्याला नाशिक जिल्ह्याला की एवढा मनात मोठेपणा दाखवून पुण्यासारख्या ठिकाणी त्यांनी दिलं नाही, पण इथं 2 मंत्रिपद दिले, कॅबिनेट दिले ते राज्यमंत्र्यांनी। दादांनी ज्या वेळेस निवडून आल्यानंतर आम्ही भेटायला गेलो, दादांनी सांगितलं की तुम्ही नाशिकवाल्यांनी खूप मोठा प्रेम माझ्यावर केला की 7च्या 7 आमदार निवडून आणले। दादाला सुद्धा तो की आनंद वेगळा आहे, त्या आनंदाच्या मध्ये दादांनी 2 मंत्रिपद दिले। खरं तर आपण बघितलं, नाशिक जिल्ह्याला आदिवासी विकास मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, काय सांगा? 100% नाशिक जिल्ह्याला नाही, जो उत्तर महाराष्ट्र सगळ्या जिल्ह्यांना होती आणि पालघर वगैरे सगळे ठाणा असेल, परंतु ह्या ठिकाणी आदिवासी 25 आमदार आहेत, पैकी 3 आमदार काँग्रेसचे आणि 22 आमदार महायुतीचे, त्याच्यात 12 आमदार BJPकडे असल्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी काहीतरी मेरिट लावून ते खातं घेतलं। नाही तर दादाला सगळ्यांनी विनंती केली, ती आम्ही विनंती केली की दादा ते खातं झिरवळ साहेबाला मिळावं आणि त्या माध्यमातून झिरवळ साहेबाचं कसं उपाध्यक्ष असताना टोटल महाराष्ट्रामध्ये मग तो कुठलाही समाज असो 36 जिल्ह्यामध्ये साहेबाची ओळख वेगळी झाली ती, आणि त्या माध्यमातून ज्याला कोणी नाही त्याला झिरवळ साहेब या माध्यमातून जर त्यांना दिलं असतं तर अनेक कामं झाली असते असं अपेक्षा होती। यावेळी जिल्ह्यात 2 नव्या चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे, मात्र जे आपले जुने ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, त्यांना यंदा मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही। त्यांना कुठेतरी दादा संधी देतील 100%, आणि ते एकत्र येतील, ते चालू राहतं, ते थोडंसं कुटुंबात थोडंफार चालू राहतं। पण मला खात्री आहे आता मी परवाला जाणार आहे शिरवळ साहेबांना आम्ही, आणि त्यांना विनंती करणार आहे, विनंती ते नाराज नाही, थोडंसं आता कार्यकर्त्याची कार्यकर्ते समजा मला नाही मिळतं, मला 10 कार्यकर्ते म्हणता तुम्ही काय दादांचा निरोप घेऊन जाणार आहेत? दादांना मी विनंती केला, दादांनी विनंती केला, आम्ही परवानगी घेतली दादाशी, साहेबाकडे जाणार आहे। मला खात्री आहे साहेब आणि दादा आमचं दोघांचं ऐकतील, आम्हाला खात्री। काय विनंती करणार? विनंती येत करणार साहेब, परंतु तुम्ही एकत्र आले पाहिजे। जर आपल्याला जर केंद्राची काही संधी मिळाली तर केंद्रातून जो निधी आहे राज्यासाठी तो आणण्यासाठी आपल्या भागाचा विकास होईल, मतदारसंघाचा होईल, जिल्ह्याचा होईल, उत्तर महाराष्ट्राचा होईल, त्यासाठी आम्ही साहेबाला विनंती करणार आहे। काय वाटतं तुम्हाला, भुजबळांनी केंद्रात नेतृत्व करावं? आता शेवटी इथं आता 2.5 वर्ष संधी नाही, परत तिथं त्यांना नेतृत्व केलं तर मी करतील ना, करणार नाही असं नाही, पण आम्ही गेलो पाहिजे, साहेबाला सांगितलं पाहिजे। साहेबाला समजा त्या ठिकाणी केंद्राचा राज्याचा निधीच्या बाबतीमध्ये साहेबाला सगळंच माहीत, आम्ही साहेबा एवढे मोठे नाही, परंतु आमचाही कार्यकर्त्याचं काम आहे ना, ज्यावेळेस आम्हाला कुठे अडचण होती त्यावेळेस आम्ही साहेबाकडे जात होतो, पण आता कुठेतरी बरं दुरावा झाला त्याला जवळ आणण्यासाठी आमचं काम आहे, आम्हाला गेलं पाहिजे। मात्र कुठेतरी छगन भुजबळ हे बोलताना असं म्हणतात की पक्षामध्ये पक्षश्रेष्ठी मला विचारात घेत नाही, तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा अजित पवार हे तिघच निर्णय घेतात। एवढे मोठे माणसं, आम्ही लई छोटी, आपण कार्यकर्ते, आम्ही मोठ्याल्या माणसापर्यंत कसं सांगू शकू? साहेबाचं काय असेल त्यांना माहिती असेल, पण आम्ही परवा गेलो आम्हाला माहिती मिळेल, साहेब बोलतील आम्हाला काय कसं असं। नक्कीच आपल्यासोबत इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर होते आणि या ठिकाणी त्यांनी TV9 मराठीशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।